नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वैराग्यमूर्ती हरिभक्तपरायण आपल्या जिंतूर तालुक्याचं एक वारकरी रत्न आदरणीय श्री छगनबाबा टाकळीकर यांनी श्री क्षेत्र दहेगाव या ठिकाणी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू केला आणि आतापर्यंत 17 गाव त्या ठिकाणी आनंदामध्ये उत्साहामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पारायण सोहळा आपला सुरू आहे आणि 18वं गाव हे तुमचं आहे. आणि तुमच्या गावाची एक विशेष ओळख आहे की ज्यांनी हा 12 गाव ग्रुप निर्माण केला नवे पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आज प्रसिद्ध आहे असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण अवधूत गुरुजी संक्राळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्त मंडळी तयार झाली. त्यांना देव भक्त आणि संत याचं ज्ञान अवधूत गुरुजीमुळं कळलेलं आहे. अशी गावाची ख्याती असणारं तुमचं हे पवित्र गाव श्री क्षेत्र संक्राळा आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण थांबलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचा एकच उद्देश आहे की आपल्याला तुमच्या गावामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करायचा. याच्यामध्ये फक्त एकच आहे, सकाळी तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, कोणत्याही प्रकारची वर्गणी करायची नाही. शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी तुमच्या गावामध्ये फुकट कीर्तनकारी ठिकाणी येऊन कीर्तन करेल, भजनी मंडळ येतील, वादक मंडळ येतील, कोणाला रुपये सुद्धा लागणार नाही. खायला शेवटच्या अन्नदानाचा प्रश्न तुम्ही काहीच करायचं नाही. तुमच्या घरामध्ये 4 माणसं असतील, तुम्ही 6 माणसाचा स्वयंपाक घरून करून आणायचा, इथं एकत्रित करायचा आणि तोच प्रसाद म्हणून द्यायचा. याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही. स्वस्त आणि मस्त असा असणारा हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह आहे. यामागे कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही. हा कोणाच्या नावासाठी नाही, हा म्हणजे पैसे कमवण्यासाठी नाही. आणि विशेष या सोहळ्याचं महत्व आहे, आपली जी पालखी आहे त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पवित्र ग्रंथ असणारा ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. आळंदी या ठिकाणी आपण पादुका तयार करून त्याच्यावर अभिषेक करून ते पालखीमध्ये स्थानपण केलेलं आहे. आणि पालखीमध्ये कोणत्याही प्रकारची पेटी नाही. आणि पालखी तुमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही 1 रुपया सुद्धा व्हायचा नाही. म्हणजे पैशाचा आणि आमचा कुठंच संबंध येणार नाही. कारण सिद्ध संकल्पाचा दाता नारायण, ज्यांनी हा संकल्प केलेला आहे छगनबाबा टाकळीकर यांना म्हणजे घर नाही, विश्वची माझे घर नाही. त्यांनी धनसंचय केला नाही, आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा मठ बांधला नाही आणि एकदम सुद्धा असा प्रमार्थ त्यांनी केलेला आहे. आणि त्यांच्या शब्दाखातर आपल्याला या पूर्ण जिंतूर तालुक्यामध्ये हा फिरता ज्ञानेश्वरी सप्ताह प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक तांड्यामध्ये आपल्याला यशस्वी त्या ठिकाणी करायचा आहे. हा त्यामागचा हेतू आहे. त्यांचा तो संकल्प होता की त्यांचं म्हणणं होतं मी आयुष्यभर परमार्थ केला, परंतु हा जो फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे